सॉरी बरं का. अहो सॉरी, तुम्ही का सॉरी म्हणताय? दादा तुमच्याशी फारच उद्धट वागला ना. अहो त्याचं काय, त्यांना माझा स्वभाव माहिती नाही ना, त्याच्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविकच आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी असं तरी चिडलं असतं, कारण ते मला नीट ओळखत नाही, त्यांना माझा स्वभाव माहिती नाही. पण मला माझा स्वभाव माहिती आहे ना. माझ्या मनात पाप नव्हतं आणि नसणार आहे. त्यामुळे दादा काय बोलला ह्याच्याकडे मी नाही लक्ष देत. खरंच तुम्ही किती वेगळ्या विचाराचे आहात. तुमच्यासारखे असे माणसं फारच कमी असतात. खरं तर मीच दुकानावर तुम्हाला भेटायला येणार होते, पण काय झालं? तुम्ही बसा ना. खरं तर त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आले होते ना, तेव्हा मी घरच्यांना न सांगता आले होते. पण मग मी बाहेर पडल्याचं कळलं त्यांना, बाबांना आणि दादांना दोघांनाही. मग बाबा मला खूप ओरडले. माझं घराबाहेर पडणंही बंद केलं त्यांनी. म्हणून तर तुम्हाला त्यांनी ड्रेस घेऊन इथे बोलवलंय. तुम्हाला माझ्यामुळे किती त्रास झाला ना. विभावरीजी तुम्ही ऐका ना, तुम्ही नका त्रास करून घेऊ. हे बघा, तुम्ही मला भेटला काय, मी तुम्हाला भेटलो काय, आपलं भेटणं गरजेचं आहे ना. भेटलो, झालं, सगळं संपलं. हो, पण असं इतरांच्या नजरेखाली राहून मला तुमच्याशी कसं बोलता येईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ, फार विचार करू नका तुम्ही. ते बघू काय करायचं नंतर. हे बघा, हा ड्रेस शिवून झालाय, याचं फिटिंग चेक करा. मला दादाच्या वागण्याचा राग आला असेल ना. राग, इतका राग आला होता असं वाटत त्याला जागीच मारून टाकावा. तुम्ही असे गप्प का? बोला ना. तुम्ही माझ्यामुळे शांत बसलात ना. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्रास नका करून घेऊ. त्याच्या ठिकाणी मी असतो किंवा दुसरं कोणी असं तरी असाच वागलं असतं. तुम्ही कशाला टेन्शन घेता? एक काम करा, बघा हा दुसरा ड्रेस पण शिवून आणलाय, आपण चेक करा. काय फिटिंग असेल तर सांगा, म्हणजे चेक करता येईल लगेच. हो, तुम्ही बसा. ही का फोन करते? तर डिंपलने काही कांड केलं नाही ना? हॅलो, अहो ही डिंपल जे सांगते ते खरं आहे का? हॅलो,